Hello and welcome to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur Maharashtra. In this video we are going to study outbreeding devices. In the previous lectures we studied about the floral adaptations in the plants. We know that in angiosperms pollination is one of the most important process. Pollination is divided into number of the different types such as self-pollination, cross-pollination. Self-pollination is further divided into actual autogamy and geitonogamy, but the cross-pollination is divided into the xenogamy and hybridization. There are a variety of the angiospermic plants which follows the self-pollination. For example, pea plant. Pea plant follows the self-pollination. And for this self-pollination also in that pea plant the petals never open till the pollination is achieved. This process is known as cleistogamy. We studied earlier this concept of cleistogamy, self-pollination, actual autogamy, geitonogamy. But the continuous self-pollination, the continuous geitonogamy, the continuous actual autogamy, it causes loss of vigor and vitality. We studied earlier that. आपण अगोदर स्टडी केलेला आहे की कंटिन्युअस असेक्सुअल रिप्रोडक्शन ने म्हणा किंवा कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन मुळे, ॲटोगॅमीमुळे, जिटोनोगॅमीमुळे त्या प्रोजेनिस ज्या प्रोड्यूस होतात ह्या प्रोजेनिस मध्ये त्याची विगर व्हायटॅलिटी लॉस होत जाते. दिस प्रोजेनिस बिकम वीकर अँड विकर अँड दे बिकम ससेप्टेबल टू डिसीजेस. या प्रोजेनिस वीक होतात आणि रोगांना बळी पडायला लागतात. It also causes or it is also known as inbreeding depression. यालाच आपण inbreeding depression असं म्हणतो. ज्यामुळे प्लांट्स अँजिओस्पर्मिक प्लांट्स जे आहेत याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन झालं तर त्याची विगर व्हायटॅलिटी लॉस होते, प्रोजेनिस ह्या वीक होत जातात, त्यामुळे त्याचं दे बिकम ससेप्टेबल टू द डिसीजेस आणि यालाच आपण इनब्रीडिंग डिप्रेशन असं म्हणतो. दिस फिनॉमिनॉन इज नोन एज इनब्रीडिंग depression. Because of inbreeding depression, the species will not survive on earth for longer time. आणि जर असं इनब्रीडिंग डिप्रेशन झालं, या इंडिव्हिज्युअल्स मध्ये या प्रोजेनिस मध्ये व्हेरिएशन्स नाही आले तर त्याचं इव्होल्युशन होणार नाही, या स्पीसीज अनफेवरेबल एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकणार नाहीत आणि म्हणून इनब्रीडिंग डिप्रेशन न येऊ देणं हे महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक गरजेची ठरते. इनब्रीडिंग डिप्रेशन आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. इनब्रीडिंग डिप्रेशन होऊ न देणं ही एक काळाची गरज असेल. सो द प्लांट्स दे ट्राय टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन अँड दे ट्राय टू फेवर द क्रॉस पॉलिनेशन. अँजिओस्पर्मिक प्लांट्स जे आहेत हे अँजिओस्पर्मिक प्लांट्स सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात आणि क्रॉस पॉलिनेशन कसं फेवर होईल यासाठी प्रयत्न करतात आणि याच प्रयत्नाला काय म्हटलं जातंय, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. व्हॉट आर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस? द डिव्हाइसेस, द मेकॅनिझम्स इन द अँजिओस्पर्म्स डेव्हलप्ड टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन अँड टू फेवर द क्रॉस पॉलिनेशन आर नोन एज इन आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. काय सांगितलं आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे? इन अँजिओस्पर्म्स द मेकॅनिझम्स इन्व्हॉल्व्ड to avoid self-pollination and to achieve the cross-pollination on such devices are known as outbreeding devices. आपण या बोर्डवरती वेगवेगळ्या प्रकारचे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस दिलेले आहेत. जवळपास 8 आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत. जर द 6, 7, 8 असे 8 आउटब्रीडिंग डिव्हाइसेस किमान आपल्याला सांगता येतील. यामध्ये पहिला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कोणतं घेतलंय? दॅट इज द डायकोगॅमी. डायकोगॅमी आणि याचे 2 टाइप्स आहेत, प्रोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल ट्रिक आपण यूज करू शकतो. लास्ट टाइम वी स्टडीड ऑलवेज वी रेफर दॅट बायोलॉजी इज द सब्जेक्ट ऑफ द ट्रिक्स. आणि जेवढ्या ट्रिक्स तुमच्याकडे जास्त असणार आहेत तेवढं तुमचं लर्निंग प्रोसेस इझी होणार आहे. इथं आपण डायकोगॅमी, प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी हे या ट्रिकमुळे समजू शकू. दॅट इज द DPP. हा वर्ड आपल्याला नेहमीचा आपल्या प्रचलित वर्ड आहे, नेहमीच्या वापरातला वर्ड आहे DPP, डेली प्रॅक्टिस पेपर्स. आणि या DPP वरून आपण हे 3 वर्ड्स लक्षात ठेवू शकतो. D फॉर डायकोगॅमी, P फॉर
प्रोटॅन्ड्री आणि अनदर पी इज अ फॉर प्रोटोगायनी. लक्ष सोपं आहे की नाही. जर डीपीपी हा वर्ग लक्षात ठेवला तर त्यावरून हे 3 आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचं पहिलं मेकॅनिझम आपल्या लक्षात येईल, ते म्हणजे डायकोगॅमी, प्रोटॅन्ड्री, प्रोटोगायनी. प्रोटॅन्ड्री, प्रोटोगायनी. प्रोटॅन्ड्री रिलेटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोसियम, कारण प्रोटॅन्ड्री अँड्रोस मीन्स द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड आहे. आणि गायना मीन्स female. It is related with the female reproductive organ. So we will see what is a dichogamy. आता डायकोगॅमी म्हणजे काय आपण हे पहिल्यांदा बघू. To avoid self pollination and to achieve the cross pollination in angiospermic plants, the gynosium and androsium they matures at a different times in bisexual flowers. Suppose हे एक फ्लावर आहे आणि या फ्लावर मध्ये फ्लावर बायसेक्शुअल आहे. हे त्याचे सेपल्स, हे पेटल्स असतात. ऍज युजल नेहमीप्रमाणे आपण दाखवू. त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो अँड्रोसियम मेड अप ऑफ मेनी स्टॅमेन्स. हे स्टॅमेन्स आहेत. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन या फ्लावर मध्ये असतो, तो म्हणजे कार्पेल. दिस इज द कार्पेल. ओके. दिस फ्लावर इज बायसेक्शुअल. का बरं हे फ्लावर बायसेक्शुअल आहे? कारण या फ्लावर मध्ये 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोसियम, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोसियम formed of many stamens, and female reproductive organ gynosium formed of many carpels. Gynosium is a formed of carpels. इथे हे कार्पेल आहे, हे स्टॅमेन्स आहेत. म्हणजे हे बायसेक्शुअल फ्लावर आहे. जर समजा दोनही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स एकाच वेळी मॅच्युअर झाले तर या अँथर मधले पोलन ग्रेन्स याच स्टिग्मावरती डिपॉझिट होते, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होईल. पण हे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी या बायसेक्शुअल फ्लावर्स मध्ये काय केलं जातं तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टॅमेन्स किंवा अँड्रोसियम हे अगोदर मॅच्युअर होईल, किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल और गॅनोसियम हे अगोदर मॅच्युअर होईल. म्हणजे दोघांच्या मॅच्युरेशन पिरियड हा डिफरंट असेल. अँड्रोसियम गायनोसियम या दोघांचा मॅच्युरेशन पिरियड हा डिफरंट असेल. आणि जेव्हा मॅच्युरेशन पिरियड डिफरंट असतो दॅट कंडिशन इज कॉल्ड एज अ डायकोगॅमी. डाय मीन्स 2. मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दे मॅच्युअर ऍट अ डिफरंट टाइम्स. मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मॅच्युअर ऍट डिफरंट टाइम. वेगवेगळ्या वेळी अँड्रोसियम गायनोसियम मॅच्युअर होतात. म्हणजे समजा जर अँड्रोसियम अगोदर मॅच्युअर झालं तर यातले पोलन ग्रेन निघून जातील. समजा त्यातले काही पोलन इथं डिपॉझिट झाले या स्टिग्मावरती तर ते जर्मिनेट होणार नाहीत, कारण हा स्टिग्मा रिसेप्टिव्ह नाही, स्टिग्मा मॅच्युअर्ड नाही. स्टिग्मा मॅच्युअर असायला पाहिजे, स्टिग्मा रिसेप्टिव्ह असायला पाहिजे, तरच जर्मिनेट होणार आहेत. मग काही प्लांट्स मध्ये अगोदर अँड्रोसियम मॅच्युअर होतं, अगोदर स्टॅमेन्स मॅच्युअर होतात आणि त्यातले पोलन ग्रेन निघून जातात आणि त्यानंतर पुन्हा कार्पेल मॅच्युअर होतं. असे जे प्लांट्स आहेत दोज आर कॉल्ड एज प्रोटॅन्ड्रस फ्लावर्स. प्लांट्स. प्रोटॅन्ड्री मीन्स व्हॉट? द प्लांट्स इन विच अँड्रोसियम और द स्टॅमेन्स मॅच्युअर बिफोर स्टिग्मा बिकम रिसेप्टिव्ह. जेव्हा बायसेक्शुअल फ्लावर्स मध्ये अँड्रोसियम किंवा स्टॅमेन अगोदर मॅच्युअर होतात आणि नंतर स्टिग्मा रिसेप्टिव्ह होतो किंवा मॅच्युअर होतो, अशा फ्लावर्सना प्रोटॅन्ड्रस फ्लावर्स, प्रोटॅन्ड्रस प्लांट्स, आणि हा फिनॉमिनॉन जो आहे तो म्हणजे प्रोटॅन्ड्री. एक्झाम्पल डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. आपण जर सनफ्लावर घेतलं तर त्याचं हे एनफ्लोरेसन्स असं असतं बायकॉन्व्हेक्स डिस्क लाईक, आणि याच्यामध्ये हे बाहेरचे येलो कलरचे असे फ्लोरेट्स असतात, यांना आपण रे फ्लोरेट्स म्हणतो. रे फ्लोरेट्स हे जे आहेत ते रे फ्लोरेट्स हे येलो कलरचे रे फ्लोरेट्स हे मेल फ्लावर्स असतात, मेल फ्लावर्स. आणि याच्यामध्ये सेंटरला इथं जे फ्लोरेट्स येतात म्हणजे फ्लावर्स असतात दोज आर फिमेल फ्लावर्स. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ फॅमिली कंपोजिटी. कंपोजिटिव्ह फॅमिलीचं हे कॅरेक्टरिस्टिक आहे. तर ह्यातले जे डिस्क फ्लोरेट्स आहेत
ह्या डिस्क फ्लोरेट्स जे बायसेक्शुअल फ्लावर्स असतात, ह्या बायसेक्शुअल फ्लावर मधले पहिल्यांदा अँड्रोसियम म्हणजे स्टॅमेन अगोदर मॅच्युअर होतात. हे बायसेक्शुअल असतात. डिस्क फ्लोरेट्स आर बायसेक्शुअल बट रे फ्लोरेट्स आर ऑलवेज मेल फ्लावर्स. हे मात्र रे फ्लोरेट्स मेल फ्लावर्स असतात आणि हे बायसेक्शुअल फ्लावर्स असतात. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा स्टॅमेन्स मॅच्युअर होतात किंवा अँड्रोसियम अगोदर मॅच्युअर होतं, म्हणून ही कंडिशन आहे प्रोटॅन्ड्री. प्रोटोगायनी मीन्स व्हॉट? व्हेन द स्टिग्मा बिकम रिसेप्टिव्ह फर्स्ट अँड देन द स्टॅमेन्स मॅच्युअर इन द लॅटर टाइम. जर हा स्टिग्मा अगोदर रिसेप्टिव्ह झाला, जर स्टिग्मा अगोदर मॅच्युअर झाला म्हणजेच कार्पेल अगोदर मॅच्युअर झालं आणि त्यानंतर पुन्हा जर अँथर मॅच्युअर होत असतील तर त्या फिनॉमिननला म्हणायचं प्रोटोगायनी. प्रोटो मीन्स फर्स्ट, प्रिमिटिव्ह, सुरुवातीला अगोदर. पहिल्यांदा गायनोसियम मॅच्युअर होतं, सो द कंडिशन इज प्रोटोगायनी. एक्झाम्पल मिचेलिया. मिचेलिया म्हणजे पिवळा चाफा. सुगंधी फुलं असतात पिवळे चाफ्याचे आणि त्या पिवळा चाफा जो आहे त्याच्यामध्ये प्रोटोगायनी ही कंडिशन आहे. दुसरं ग्लोरिओसा. आपण लीफ मॉडिफिकेशन मध्ये ग्लोरिओसा स्टडी केला होता. या ग्लोरिओसाचं लीफ टिप जे असतं ते टेंड्रिलर असतं, लीफ टेंड्रिल्स, हे ते मॉडिफिकेशन. तर हे जे ग्लोरिओसा याचं जे फ्लावर्स असतात दोज आर प्रोटोगायनस. प्रोटोगायनस. ओके. त्यामुळे पहिला कन्सेप्ट आपण इथे स्टडी केला डायकोगॅमी. मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मॅच्युअर ॲट अ डिफरंट टाइम. त्यामध्ये प्रोटॅन्ड्री, अँड्रोसेम मॅच्युअर फर्स्टली, प्रोटोगायनी, गायनोसेम मॅच्युअर फर्स्टली. हा पहिला फिनॉमिना. त्याच्यानंतरचे पुढचे जे स्टेप्स आहेत, पुढचे ज्या मेकॅनिझम्स आहेत, याच्यामध्ये हेटेरोस्टायली, हर्कोगॅमी, सेल्फ स्टरिलिटी, प्रीपोटन्सी, युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोनोइसियस फ्लावर्स आणि डायोसियस फ्लावर्स किंवा मोनोइसियस प्लांट्स म्हणावं लागेल आपल्याला. मोनोइसियस प्लांट्स अँड डायोसियस प्लांट्स. फ्लावर्स मोनोइसियस असत नाहीत किंवा डायोसियस असत नाहीत. दोज आर द प्लांट्स विच आर मोनोइसियस अँड डायोसियस. आता हे आपल्याला कसं लक्षात ठेवता येईल यासाठी एक ट्रिक आपण यूज करू. बायोलॉजी इज द सायन्स ऑफ ट्रिक. इट इज द सब्जेक्ट ऑफ ट्रिक्स. तर यामध्ये कोणती ट्रिक आपल्याला घेता येईल? एक सिंपल ट्रिक आपण यासाठी यूज करू. हेटेरोस्टायली, हर्कोगॅमी, सेल्फ स्टरिलिटी, प्रीपोटन्सी, युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोनोसेक्शुअल फ्लावर्स आणि डायोसियस प्लांट्स. ट्रिक अशी आहे, हिना, एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आपल्याला. हरकून, मराठी सेंटेन्स आहे. हिना हरकून सांगते सर्व पोरांना. हिना हरकून सांगते सर्व पोरांना उमेश आणि मोना डेटिंगला गेले. हे सेंटेन्स आहे. काय सेंटेन्स सांगितलं? हिना हरकून सांगते सर्व पोरांना उमेश आणि मोना डेटिंगला गेले. इंटरेस्टिंग सेंटेन्स आहे. डेटिंग हा अलीकडच्या काळातला कॉमन सब्जेक्ट आहे आणि डेटिंगसाठी बरेचसे गर्ल्स बॉयज इंटरेस्टिंग असतात. अर्थात ती गोष्ट वेगळी आहे, आपल्याला त्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. हे सेंटेन्स म्हणून आपण विचारात घेऊ, एक ट्रिक म्हणून आपण विचारात घेऊ. काय सांगितलंय? हिना हरकून सांगते सर्व पोरांना उमेश अँड मोना डेटिंगला गेले. डेटिंगला जात आहेत उमेश आणि मोना, पण हे हरकले. हिना आनंद झालाय. जाऊ दे, तो भाग वेगळा आहे. बघा, हिना HE हेटेरोस्टायली. हिना HE आहे. हेटेरोस्टायली हा वर्ड यातून घ्यायचा. हरकून HAR आहे, तिथं आपण HER म्हणू. हरकून किंवा तिथंही लिहा तुम्ही, काय फरक पडत नाही आपल्याला. हिना हरकून सांगते, हेटेरोस्टायली, हरकोगॅमी. सांगते सर्व पोरांना. सांगते सर्व पोरांना. सांगते सेल्फ स्टरिलिटी. सांगते सर्व सेल्फ स्टरिलिटी पोरांना. प्रीपोटन्सी काय सांगते? उमेश युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोना मोनोइसियस प्लांट्स डेटिंगला गेले. डी डेटिंग.
ला गेले हे आपण फक्त सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी घेतलं, त्यामधले कुठलेही वर्ड यूज करायचे नाहीत. ओके, तर अशी ही ट्रिक आहे. हेटरोस्टाइली, हरकोगॅमी, सेल्फ स्टरलिटी, प्रीपोटन्सी, युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोनोइसियस प्लांट्स, डायोसियस प्लांट्स, हे सगळ्या कंडिशन्स सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशन फेवर करण्यासाठी उपयोगी ठरतात. सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करायचं आहे, क्रॉस पॉलिनेशन फेवर करायचं आहे. क्रॉस पॉलिनेशन झालं पाहिजे, सेल्फ पॉलिनेशन नकोय आपल्याला, कारण त्यामुळे इनब्रीडिंग डिप्रेशन होतं. इनब्रीडिंग डिप्रेशन रिमूव्ह करायचं आहे आणि त्यासाठी हे मेकॅनिझम्स आहेत. पहिलं मेकॅनिझम आपण घेतलं होतं डायकोगॅमी, प्रोटेंड्री प्रोटोगॅमी, DPP. आणि आता काय घेतलंय, हिना हरकून सांगते सर्व पोरांना उमेश मोना डेटिंगला गेले. हिना हरकून सांगते सर्व पोरांना उमेश आणि मोना डेटिंगला गेले. हरकोगॅमी, हेटरोस्टाइली, हरकोगॅमी, सेल्फ स्टरिलिटी, प्रीपोटन्सी, युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोनोइसियस प्लांट्स, डायोसियस प्लांट्स. बघा मी पुन्हा एकदा सांगतो. हेटरोस्टाइली, हरकोगॅमी, हरकलेले आहे म्हणून हरकोगॅमी, सेल्फ स्टरिलिटी एकच आहे, सेल्फ स्टरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी असंही म्हणतात. प्रीपोटन्सी, पोरांना पी घेतलंय, प्रीपोटन्सी, युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोनोइसियस प्लांट्स, डायोसियस प्लांट्स. हेटरोस्टाइली, हरकोगॅमी, सेल्फ स्टरिलिटी, प्रीपोटन्सी, युनिसेक्शुअल फ्लावर्स, मोनोइसियस प्लांट्स, डायोसियस प्लांट्स. हे दोन वर्ड्स आपल्याला विचारात घ्यायचे नाही. ओके, आता हे काय कन्सेप्ट आहेत बघ. फर्स्ट, द हेटरोस्टाइली. इन अ सर्टन प्लांट्स the position of a style is different or the length of style is different. Length of style is different. काही फ्लावर्स मध्ये स्टाईल हा लॉंग असतो, तर काही फ्लावर्स मध्ये स्टाईल शॉर्ट असतो, म्हणून हेटरोस्टाइली. यामध्ये अजून एक कन्सेप्ट घेतला जाऊ शकतो, तो म्हणजे हेटरोअँथी. हेटरोअँथी, हेटरोअँथी म्हणजे काय, द पोझिशन ऑफ अँथर इज डिफरंट. आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा हे फ्लावर आहे, ट्युब्युलर फ्लावर आहे. ट्युब्युलर फ्लावर कॅरेक्टरिस्टिक कोणाचे असते, ऑर्निथोफिलस फ्लावर्स. फ्लास्क शेप्ड आणि ट्युब्युलर कोरोला किंवा फ्लावर्स, इट इज द प्रॉपर्टी ऑफ ऑर्निथोफिलस फ्लावर्स. लास्ट टाइम आपण डिस्कस केलं. आणि या प्लांट मध्ये समजा आपण दुसरं एक फ्लावर घेतलं असंच, हा ट्युब्युलर कोरोला आहे. जर एका फ्लावर मध्ये अँथर हा लॉंग असेल, सॉरी एका फ्लावर मध्ये कार्पेल हा लॉंग असेल आणि दुसऱ्यामध्ये कार्पेल हा जर शॉर्ट असेल, लॉंग स्टॅमेन, सॉरी लॉंग कार्पेल, शॉर्ट कार्पेल, लॉंग कार्पेल, शॉर्ट कार्पेल, लॉंग कार्पेल, शॉर्ट कार्पेल. जर कार्पेलची लेंथ डिफरंट असेल, हेटरोस्टाइली, कारण हा स्टाईल आहे ना, स्टाईलची विशेषतः लेंथ कशी आहे, लॉंग स्टाईल, शॉर्ट स्टाईल, लॉंग कार्पेल, शॉर्ट कार्पेल. सो इट इज कॉल्ड एज हेटरोस्टाइली. हेटरोस्टाइली. व्हॉट इज हेटरोअँथी? द पोझिशन ऑफ अँथर इज डिफरंट. पोझिशन ऑफ अँथर इज डिफरंट. या फ्लावर मध्ये अँथर्स इथं असते, अँथर्स इथं असते. मग हे अँथर्स की जे लोअर पोझिशनला आहेत, लोअर पोझिशनला अँथर आहेत, यातले पोलन ग्रेन हे इकडे डिपॉझिट होतील का? नाही होणार, कारण स्टिग्मा हाईट जास्त आहे, स्टिग्माची हाईट जास्त आहे आणि त्यामुळे हे अंतर इकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे या फिनॉमिनॉनमध्ये बिकॉज ऑफ हेटरोस्टाइली और बिकॉज ऑफ हेटरोअँथी सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड. सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होतं. तर या फ्लावर मध्ये हे अँथर्स इथं येतात, अँथर्स इथे येतात ऍट द अप्पर पोझिशन. कदाचित यातले पोलन ग्रेन या स्टिग्मावरती डिपॉझिट होऊ शकतील, परंतु ते फ्लावर प्रोटेंड्रस किंवा प्रोटोगायनस असेल, प्रोटेंड्रस असेल किंवा प्रोटोगायनस असेल. सो दिस इज अवॉइडेड. दिस इज द अडॅप्टेशन टू अवॉइड क्रॉस पॉलिनेशन अँड दिस इज ऑल्सो द अडॅप्टेशन फॉर ऑर्निथोफिली. म्हणजे दोन कन्सेप्ट आहेत. एक तर आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे, क्रॉस पॉलिनेशन अवॉइड करायचंच आहे,
आणि दुसरं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे ऑर्निथोफिली, फ्लोरल अडॅप्टेशन फॉर ऑर्निथोफिली. म्हणजे समजा एखादा पक्षी जर या फुलामध्ये आला, त्या पक्षाचं डोकं आहे समजा, त्याची ही चोच आहे, चोच, जेव्हा तो चोच यामध्ये इन्सर्ट करतो नेक्टर सक करण्यासाठी, तेव्हा हे पोलन ग्रेन इथं चिकटतात टिपला काय, आणि जेव्हा तो या फ्लावर मध्ये जातो तेव्हा हे टिपला चिकटलेले पोलन ग्रेन या शॉर्ट स्टिग्माला पॉलिनेट करतात, बरोबर. आणि जेव्हा इथं ही चोच तो असं घुसवतोय, हे पोलन ग्रेन इथं डिपॉझिट झाले, तेव्हा हे पोलन इथं चिकटतं, आणि जेव्हा हा बर्ड पुन्हा दुसऱ्या अशा फ्लावर मध्ये जाईल तेव्हा हा स्टिग्माची लेंथ बघा, तो त्याचं पॉलिनेशन करेल. म्हणजे इथं दोन कन्सेप्ट आपण बघतोय, एक म्हणजे हेटेरोस्टाइली आहेच, आणि दिस द मॉडिफिकेशन फॉर एडॅप्टेशन फॉर ऑर्निथोफिली, हाही मुद्दा आपल्याला इथं स्टडी करता येईल. मग हेटेरोस्टाइली हे कोणत्या प्लांट्स मध्ये दिसतं? ट्युबरोज, ट्युबरोज म्हणजे निशिगंध, आणि दुसरं प्रिमरोज, सोपं आहे, ट्युबरोज प्रिमरोज, ट्युबरोज प्रिमरोज. ट्युबरोज म्हणजे निशिगंध, प्रिमरोज म्हणजे पिवळ संध्या, असं त्या प्लांटचं नाव आहे. आणि याच्यामध्ये कोणता कन्सेप्ट आहे? हेटेरोस्टाइली. हेटेरोस्टाइली, हेटेरोअँथी, टुगेदरली नोन ऍज हेटेरोमॉर्फी. हेटेरोमॉर्फी. There are two different types of the forms in the flowers. फ्लावरचे दोन फॉर्म आहेत. स्टिग्माची लेंथ जास्त असते, स्टिग्मा म्हणजे आपण म्हणू कार्पेलची लेंथ जास्त असते, कमी असते, किंवा अँथरची पोझिशन डिफरंट असते, आणि एकत्रितपणे काय घेतलंय? हेटेरोमॉर्फी. हा कन्सेप्ट आहे की ज्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होते, क्रॉस पॉलिनेशन फेवर केलं जातं. नेक्स्ट वन हर्कोगॅमी. हर्कोगॅमी हेटेरोस्टाइल नंतर हर्कोगॅमी आहे. Hercogamy, it is the device, it is the mechanism, natural mechanism where the flowers form the barriers between the stamens and carpels. त्या फ्लावर मध्ये स्वतः नॅचरल असं मेकॅनिझम असतं की जिथं नॅचरल बॅरियर्स फॉर्म होतात स्टॅमेन आणि कार्पेलच्या मध्ये, आणि त्यामुळे पॉलिनेशन होऊ शकत नाही. आणि त्याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस, रुई. कॅलोट्रॉपिस मध्ये पोलिनी असतात, सॅकलाइक स्ट्रक्चर्स, की ज्यामध्ये पोलन ग्रेन भरलेले असतात. मिल्क वीड्स हे आपण स्टडी केलं होतं लास्ट टाइम अँड्रोसियम मध्ये. आणि these पोलिनिया आर प्रेझेंट ऍट द लोअर लेवल अँड स्टिग्मा इज ऍट अप्पर लेवल. म्हणजे थोडक्यात अशीच कंडिशन असते. स्टिग्मा हा लॉंग असतो, कार्पेल लॉंग असतो, आणि ह्या लॉंग कार्पेल्स च्या लोअर पोझिशनला इथं फॉर्म होतात, म्हणजे ऍक्च्युली ते यालाच चिकटलेले असतात पोलिनिया. यात पोलिनिया तयार होतात. म्हणजे स्टॅमेन इथं आहे आणि इथं कार्पेल स्टिग्मा आहे, त्यामुळे इथले पोलन ग्रेन वर जाऊ शकत नाहीत. हा बॅरियर ठरतो इन मिल्कवीड्स. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय? हर्कोगॅमी मध्ये आणि हेटेरोस्टाइल मध्ये फरक काय? तर इथं पोलिनिया असतात, पोलिनिया असतात, and they are attached to the staminal tube. Pollinia attached to staminal tube. आणि हर्कोगॅमी मध्ये पोझिशन ऑफ अँथर इज डिफरंट. इन अँथर इथं तयार होतात. हा डिफरन्स आहे दोघांमधला. नेक्स्ट सेल्फ स्टरिलिटी. जर एखाद्या फ्लावर मधले पोलन ग्रेन्स त्याच फुलातील स्टिग्मावरती डिपॉझिट झाले, दे अनेबल टू जर्मिनेट. सो दिस इज कॉल्ड एज सेल्फ स्टरिलिटी, ऑल्सो नोन ऍज सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. एका फुलातील पोलन ग्रेन्स त्याच फुलातील स्टिग्मावरती डिपॉझिट होत नाहीत, आणि म्हणून कंडिशन आहे डिपॉझिट होतात पण जर्मिनेट होत आहेत. एका फुलातील पोलन ग्रेन्स त्याच फुलातील स्टिग्मावरती जर डिपॉझिट झाले तर ते जर्मिनेट होऊ शकत नाहीत. दिस इज कॉल्ड एज सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी और सेल्फ स्टरिलिटी. फॉर एक्झाम्पल ऑर्किड्स, द प्लांट लाईक थिका टोबॅको. ओटीटी, ओटीपी असतो. आपण इथं ओटीटी घेऊ, कोणतंही ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करायचं असेल तर ओटीपी येतो बँकेकडून. इथं आपण ओटीटी घेणार आहे, आणि ओटीटी म्हणजे ऑर्किड्स, थिका, टोबॅको या प्लांट्स मध्ये सेल्फ स्टरिलिटी आहे. प्रीपोटन्सी म्हणजे काय? प्रीपोटन्सी इन द फ्लावर्स द पोलन ग्रेन्स of the flower
when deposited on another flowers they germinate very fastly. एका फुलातील पोलन ग्रेन्स त्याच फुलावरती जर डिपॉझिट झाले तर ते लवकर जर्मिनेट होत नाहीत, पण तेच पोलन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जर डिपॉझिट झाले तर ते लगेच जर्मिनेट होतात, फास्ट जर्मिनेट होतात. सो ability of the pollen grains to germinate very fastly on another flower, stigma of another flower, this is called as prepotency. कोणता कन्सेप्ट आहे? एखाद्या फ्लावर मधले पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती डिपॉझिट झाले तर लवकर जर्मिनेट होत नाहीत, पण दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जर्मिनेट झाले तर मात्र लवकर जर्मिनेट होतात. ओके. आणि लास्ट कंटेंट आहे तो म्हणजे युनिसेक्शुअल फ्लावर्स. जर फ्लावर युनिसेक्शुअल असेल, मेल फ्लावर असेल, फिमेल फ्लावर असेल तर त्याचं सेल्फ पॉलिनेशन कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. कारण त्या फ्लावर मध्ये एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, एकतर एंड्रोसियम असेल किंवा गायनोसियम असेल. ते फ्लावर्स मेल फ्लावर असतील किंवा फिमेल फ्लावर्स असतील. हिअर मोनोइसेस प्लांट्स आर देअर. मोनोइसेस प्लांट मेल्सचं आपण बऱ्याचदा एक्झाम्पल स्टडी केलेलं आहे. मेल फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन द सेम फ्लावर. इट अवॉइड झिनोगॅमी बट डू नॉट अवॉइड जिटोनोगॅमी. मेज प्लांट की जे मोनोइसेस प्लांट आहे हे जिटोनोगॅमी अवॉइड करू शकत नाही, मात्र झिनोगॅमी अवॉइड करेल. बट द डायोसिस प्लांट्स सच एज पपया अँड मलबेरी दे अवॉइड झिनोगॅमी एज वेल एज जिटोनोगॅमी. दोनही अवॉइड करतात कारण दोन वेगवेगळे प्लांट्स आहेत. एका प्लांटवरती मेल फ्लावर्स येतात तर दुसऱ्या प्लांटवरती फिमेल फ्लावर्स येतात. हे फिमेल फ्लावर असेल त्यामुळे क्रॉस पॉलिनेशनच होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन कधीही होणार नाही. So these are the various concepts regarding the outbreeding devices. I think you understood it very well. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला की जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज इझिली अवेलेबल होतील. ओके, थँक्यू.